एका गावात एका झाडाखाली खुदिराम चट्टोपाध्याय नावाचे एक गरीब ब्राह्मण विश्रांती घेत होते. तोच त्यांना स्वप्न पडले. जिथे ते होते त्याच्या थोड्याच अंतरावर रामाची मूर्ती आहे आणि तिला आपल्या घरी यायचे आहे असे त्यांना स्वप्नात दिसले. मग खरंच त्या जागेवर खोदून पाहतात तर काय, त्यांना श्री रामाची मूर्ती सापडली. आज्ञेप्रमाणे आपल्या घरी त्यांनी त्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीच्या स्थापनेनंतर त्यांची भरभराटच होत गेली. खुदिराम यांना 2 मुली आणि 3 मुलं होती. मोठ्या मुलाचे नाव रामकुमार, दुसऱ्या मुलाचे नाव रामेश्वर, तर तिसऱ्या मुलाचे नाव गदाधर होते. हाच गदाधर पुढे रामकृष्ण परमहंस या नावाने ओळखला जाऊ लागला. खुदिराम एकदा तीर्थाटनासाठी गया येथे गेले होते. तेथे त्यांनी पितृतर्पण केले. त्याच रात्री त्यांना एक दैवी स्वप्न पडले. स्वप्नात ज्या जागेवर त्यांनी तर्पण केले होते त्याच जागी सर्व पितृ प्रसन्न आणि आशीर्वाद मुद्रेत एकत्र आले आहेत असे त्यांना दिसले. तेव्हाच एका अंधार खोलीत एका सिंहासनावर कोणी दिव्य पुरुष विराजमान आहे आणि त्याची इच्छा आपल्या कुळात जन्म घेण्याची आहे असेही त्यांना दिसले. मग मोठ्या आनंदाने त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यानंतर त्यांनी या स्वप्नाबाबत आपल्या पत्नीला सांगितले. तेव्हा त्यांनीही त्यांच्यासोबत घडलेली एक दैवी घटना सांगितली. त्या एकदा शिवमंदिरात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना असे भासले की जणू एक दैवी प्रकाश किरण त्यांच्या शरीरात प्रवेश करत आहे. या साक्षात्काराने त्या अचानक मूर्छित झाल्या. त्यावेळी त्यांना गावातील महिलांनी सांभाळले. जेव्हा त्या घरात एकट्या असत तेव्हा त्यांना घरात घुंगरांचा आवाज येत असे. घरात कोणी असल्याचा भास होत असे. असे अनेक शुभ संकेत गदाधरच्या जन्माआधी खुदिराम आणि चंद्रादेवी यांना आले होते. आणि अखेरीस 18 फेब्रुवारी 1836 रोजी पहाटे 5:15 रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. हा अतिपवित्र व शुद्ध आत्मा होता. लहानपणी कधी त्याला उचलणे सहज तर कधी त्याला उचलायला पराकोटीचा जोर लावावा लागत असे. त्याची बुद्धी कुशाग्र होती. शाळेत जे शिकवले जायचे जशास तसे तो सांगून मोकळा होत असे. गणिताशिवाय त्याला सर्व विषयात रस होता. शाळेत तो कधीच खोटं बोलत नसे. अशा या शुद्ध आत्म्याला वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच समाधीचा अनुभव झाला होता. त्याचे झाले असे की गदाधर लाह्या खात गावातील शेतातून चालला होता. अचानक त्याने आकाशात एक तेजस्वी ढग पाहिला. पांढरे बगळे उडताना पाहिले. असे दृश्य पाहताच तो बेशुद्ध पडला. जेव्हा गावकऱ्यांनी त्याला शुद्धीवर आणले तेव्हा त्याच्या बोलण्यातून त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली होती याची माहिती संपूर्ण गावाला झाली. योग्य वयात त्याचे मौजीबंधन करण्यात आले. आता तो घरातील वडिलांनी स्थापन केलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे पूजनही करू लागला होता. मोठ्या भावाकडून त्याला संस्कृताचे ज्ञान मिळाले. त्यामुळे गदाधरला गावातील लोक पूजेसाठी आपल्या घरी बोलावू लागले. तो ज्या भावाने पूजन करीत असे असा भाव कोणत्याच ब्राह्मणाचा नसायचा. म्हणून संपूर्ण गावात त्याची ख्याती होऊ लागली. आणि याच कारणाने गदाधरची कालंका मातेशी नाळ जोडली गेली. त्याचे झाले असे की कलकत्त्यामध्ये एक धनाढ्य रासमणी नावाची राणी राहत होती. ती कालंका मातेची भक्त होती. एकदा सहज आपण तीर्थाटनास जावे असा तिच्या मनात विचार आला. त्याच रात्री त्यांना स्वप्नी दृष्टांत झाला आणि आदेश झाला की तीर्थाटनाचा बेत रद्द करावा आणि गंगा किनारी कालंका मातेचे मंदिर बांधावे. तेव्हा 1847 मध्ये त्यांनी दक्षिणेश्वरमध्ये 20 एकर जमीन घेतली आणि गंगा नदीच्या पूर्व किनारी एक कालंका मातेचे मंदिर बांधले. आता या मंदिरात पुजारी म्हणून शोभणारी एकमात्र विभूती गदाधरच होती. म्हणून गदाधरची कालंका मातेच्या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती झाली.